एकदा रिवाइज करतो. सो आपले फॉर्म्युले काय होते बघा, मी तरी तो रिव्हिजन ऑफ फॉर्म्युले, रिव्हिजन ऑफ फॉर्म्युले. ठीक आहे. सो फर्स्ट मी शॉर्टमध्ये लिहितो याला. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इज, पहिला फॉर्म्युला काय होता, थिटा इज इक्वल टू साईनसाठी एन पाय प्लस -1/n इंटू अल्फा, वेअर एन बिलॉंग्स टू झेड. सेकंड, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा इज, सेकंडसाठी फॉर्म्युला काय होता, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. थर्ड, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. करेक्ट. नंबर 4, नंबर 5 आणि नंबर 6 हे कोणासाठी आहे, तर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा स्क्वेअरसाठी, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा आणि टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा. या सगळ्यांसाठी कॉमन असतं आन्सर, थिटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. करेक्ट. नंबर 7, 8 आणि 9 हे झिरोसाठी असतात. नंबर 7, 8 आणि 9. when sin theta is equal to 0, when cos theta is equal to 0, when tan theta is equal to 0. ओके. sin theta is equal to 0च्या वेळेस थिटा काय असतो तुमचा जनरल सोल्युशनमध्ये, n पाय. थिटा इज इक्वल टू n पाय. cos theta असेल 0 तर थिटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 आणि टॅन थिटा 0 असेल तर थिटा इज इक्वल टू अगेन n पाय. ओके. दिस आर द 9 फॉर्म्युले फॉर जनरल सोल्युशन. बाकी बेसिक फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी मी दिलेले ते. ठीक आहे. आपला क्वेश्चन तोच आहे जो चालू येतोच, फाइंड जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस. ठीक आहे. फर्स्ट प्रॉब्लेम नाव आजचा. आता आपण काल पॉझिटिव्ह अँगल बघितले, निगेटिव्ह अँगल, रेसिप्रोकल पण आपण केलं. ठीक आहे. आता मल्टिपल अँगलचे काही क्वेश्चन्स बघूया. पहिला क्वेश्चन आहे टॅन थिटा 3 थिटा इज इक्वल टू -1. ओके. हां. सो माझे पुन्हा तेच क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट. मला सांगा रे, कोणती ट्रिग्नोमेट्री दिली आपल्याला, टॅन थिटा. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. बरोबर. टॅन निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये, सेकंड अँड फोर्थ. सेकंड आणि फोर्थ. कोणता क्वाड्रंट चॉईस करायचा मला अल्फा लिहिण्यासाठी? सेकंड. सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा. थिटाची व्हॅल्यू काय घेऊ, टॅनची व्हॅल्यू 1 ना. टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला असते, पाय बाय 4 घेऊ का इथं मग पाय बाय 4. ओके. अल्फा किती झाला रे, पाय मायनस पाय बाय 4, 3 पाय बाय 4. 4 पाय मायनस पाय 3 पाय अपॉन 3 4. आता जे काही कालचे तुम्ही होमवर्क सॉल्व्ह केले किंवा आपण जे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम काय आहे, इथं 3 थिटा आलाय बघा. म्हणजे थिटाला कोणताही एखादा नंबर जर मल्टिप्लिकेशनमध्ये जर येत असेल बघा, त्याला आपण मल्टिपल अँगल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मल्टिपल अँगल. सो आता हा प्रॉब्लेम मल्टिपल अँगलचा आहे, कारण थिटाला कितीने मल्टिप्लाय झालं, इथं थिटाला मल्टिप्लाय झालेला आहे 3 ने. ओके. सो बाकी सेम आहे. आता चेंजेस काय करायचे ते तुम्हाला सांगतो बघा. सगळ्यात अगोदर मी काय लिहिणार, फॉर्म्युला लिहिणार. काय फॉर्म्युला आहे आपला, द जनरल सोल्युशन ऑफ, बोला, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज, काय फॉर्म्युला रे टॅन साठी, n पाय प्लस प्लस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. ओके. सो देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ, आता मी व्हॅल्यू पुट करतो इथं टॅन. सगळ्यात अगोदर थिटाची व्हॅल्यू पुट करा रे. आता थिटाची व्हॅल्यू किती प्रॉब्लेम मध्ये, इथं अगोदर मला थिटाची व्हॅल्यू पुट करावं लागेल ना. इथं थिटा नाही आता, फक्त काय सांगा प्रॉब्लेम मध्ये, थिटाच्या जागेवरती काय 3 थिटा आहे. काय थिटाच्या जागेवरती 3 थिटा. त्या काय याला मार्क केलंय बघा, या थिटाच्या जागेवरती मी 3 थिटा लिहिला इज इक्वल टू टॅन. अल्फाची व्हॅल्यू काय पुट करू, 3 पाय बाय 4.
3 पाय बाय 4 इज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू परत 3 पाय अपॉन 4. हां सॉरी इथं थिटा परत थिटा किती आपला 3 थिटा. तुम्ही विसरलो तुम्ही 3 थिटा आहे बरं का आपला आता. वेअर n belongs to z. Therefore the general solution of tan 3 theta is equal to, इथं काय पुट करतो रे आपण आता, tan 3 पाय अपॉन 4 ची व्हॅल्यू किती लिहू, -1 -1 इज. आता इम्पॉर्टंट स्टेप हा, थोडंसं चेंज इथं काय आहे बघा, आपण आन्सर कोणासाठी काढत असतो रे, थिटासाठी काढत असतो बरोबर. इथं कोण आलाय 3 थिटा आलाय बरोबर. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, इथलचा जो 3 दिसतोय ना तुम्हाला, दिस इज अ 3, हा थिटाला मल्टिप्लाय, ह्या बाजूला फक्त थिटा राहिला पाहिजे माझा, म्हणजे फक्त थिटा इथं लेफ्ट साईडला राहिला पाहिजे. सो 3 तिकडे जाऊन काय होईल, इकडे मल्टिप्लाय, राईट साईडला गेल्यावरती काय होईल, तो डिवाइड, म्हणजे डिवाइड तो n पायला पण डिवाइड होईल, म्हणजे n पाय अपॉन 3, आणि इथलचा 3 पाय अपॉन 4 आहे ना, याला पण डिवाइड होईल. ओके, डिवाइड म्हणजे तो 4ला मल्टिप्लाय झाला ॲक्च्युअलमध्ये ना खाली आल्यावरती. सो दोघांना पण डिवाइड, वेअर n बिलॉंग्स टू z. आता फक्त मी सिम्प्लिफिकेशन करणार आहे, माझा आन्सर आलेलं आहे. सो द जनरल सोल्युशन of tan 3 theta is equal to -1 as it is theta is equal to n pi upon 3 प्लस इथं काय होईल, हे बघा वरती 3 आणि खाली 3 काय झाला, कॅन्सल. किती राहिलं रे फक्त, पाय बाय पाय 4. बाय 3, Four. सॉरी पाय बाय 4, सॉरी पाय बाय 4, पाय बाय 4, वेअर n बिलॉंग्स टू z. हे झालं आन्सर. समजलं का रे कसं सॉल्व केलं. आता इथं याला मल्टिपल अँगल आला ना, तर मल्टिपल अँगल, हे बघा मी तुम्हाला सांगतो ऑलवेज आपला ओरिजिनल प्रॉब्लेम जो आहे तो आपला तयार होत असतो. tan 3 थिटा इज इक्वल टू -1, थिटाची व्हॅल्यू इथं काय पुट करायची, जी दिली ती आता. ओके, बाकी पुढं काय चेंज आहे, मग इथं 3 थिटा आला होता, मला आन्सर फक्त थिटासाठी काढावं लागतं. सो जो 3 होता ना, तो 3 इकडे जाऊन काय झाला, डिवाइड झाला, बस एवढा चेंज आहे. ओके, चला पुढचा घेऊया. सेकंड, sin 3 theta by 2 is equal to 1/2. पुन्हा माझे सेम क्वेश्चन सांगा रे, ट्रिग्नोमेट्री कोणती आहे, साइन थीटा. sin theta. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, Positive. साइन पॉझिटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये, सेकंड. First and second. कोणता क्वाड्रंट चॉईस करू, First. बस म्हणजे माझा अल्फा पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. सांगा मग अल्फा साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला, π/6. पाय बाय 6. गुड. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहिणार, फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आपला, द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा. आता जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा इज थिटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे रे, n पाय पाय प्लस -1/n इंटू अल्फा, Alpha. वेअर n बिलॉंग्स टू z. आता व्हॅल्यूज मी पुट करणार आहे. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ साइन, सांगा थिटाची व्हॅल्यू काय पुट करू रे, 3 theta by 2. 3 थिटा बाय 2 बरोबर. साइन अल्फाची व्हॅल्यू पाय बाय पाय 6. बाय 6 इज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n, अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 6, वेअर n बिलॉंग्स टू तर तिथे साइन 3 थिटा बाय 2 येईल ना. यस. पुढं इथं थिटा जागेवरती काय लिहायचा, 3 थिटा बाय 2 लिहायचा. ठीक आहे, साइन पाय बाय 6 ॲज इट इज अल्फाची व्हॅल्यू पुट केली, फक्त इथं थिटा मी थिटा लिहिला होता, थिटा जागेवर काय लिहायचं आपल्याला 3 थिटा बाय 2. हां, इथं पण थिटाच्या जागेवरती काय लिहिला आपण 3 थिटा बाय 2 जो ओरिजिनल आहे प्रॉब्लेममध्ये, इथं पण 3 थिटा बाय 2. येस. नेक्स्ट, देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ, बोला काय लिहितं, साइन, येस 3 थिटा अपॉन 2 ॲज इट इज इक्वल टू, सांगा साइन पाय बाय 6 काय लिहू इथं 1/2
आन्सर कोणासाठी काढलं पाहिजे रे आपण? थिटासाठी ना. इथं फक्त थिटा राहील. म्हणजे हा जो 3/2 दिसतोय का तुम्हाला, तो 3/2 आता तुम्हाला राईट साईडला घेऊन जायचा आहे. इकडं 3/2 थिटाला मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन तो रेसिप्रोकल होईल. रेसिप्रोकल म्हणजे काय, एन पाय याला 3/2 म्हणजे इकडं 2/3 मल्टिप्लाय होईल प्लस -1/n π/6. याला सुद्धा कितीने मल्टिप्लाय होईल, 2/3 ने. पुढं ते लिहायचं आहे व्हेअर एन बिलॉंग्स टू झेड. आता मी फक्त हा थिटा सिम्प्लिफाय करतो. किती येईल बघा आपला आन्सर. थिटा इज इक्वल टू, करा मल्टिप्लिकेशन, पाय एन पाय इंटू 2 काय झाला, 2n पाय अपॉन 3 प्लस -1/n. इथं बघा रे काय होईल, हे बघा 2 3 जा 6, बरोबर का, बरोबर. म्हणजे वरती फक्त किती राहिला पाय, आणि खाली किती रे, 3 × 3 9, वेअर n बिलॉंग्स टू झेड. सो जे माझा आन्सर आहे ते आन्सर हे बघा, थिटा इज इक्वल टू 2n पाय अपॉन 3 प्लस -1/n पाय अपॉन 9. हेच येते का आन्सर ऑल ऑफ यू? हेच आहे ना आन्सर मी जे दिलंय ते. ओके मानसी गुड. हा डॉट कोण आहे रे, डॉट? हॅलो मिस्टर डॉट, माझा आवाज येत असेल तर तुम्ही बोलू शकता. डॉट, येस डॉट, ठीक. या नेक्स्ट. नंबर 3, 4 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथं ट्रिग्नोमेट्री स्क्वेअरमध्ये आली आहे. स्क्वेअरमध्ये आली म्हणजे कोणत्या नंबरचे फॉर्म्युले वापरायचे आपल्याला, 4 5 6. तुम्हाला ते फॉर्म्युले परत दाखवतो बघा. हे बाई स्क्वेअरसाठी बघा, दिसले का सगळ्यांना, 4 5 6, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, हे स्क्वेअरसाठी फॉर्म्युले आहेत. आणि तिघांचं सोल्युशन सारखंच असतं. काय असतं सोल्युशन, n पाय प्लस और मायनस अल्फा. ओके, आता काय दिलं बघा आपल्याला याच्यामध्ये, 4 cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 दिला आहे. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साईडला फक्त cos स्क्वेअर थिटा ठेवायचा आहे मला. समजून घ्या, पहिलाच प्रॉब्लेम आहे आपला स्क्वेअर्समध्ये कसा सॉल्व्ह होतो. cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहिला मी इथं, 1/4 लिहिला. आता याला काय करायचं, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे कसं, मला सांगा, cos स्क्वेअर थिटा कोणाचा स्क्वेअर आहे, cos थिटाचा स्क्वेअर आहे. सो ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला, काही चेंज नाही केलं. cos स्क्वेअर थिटा हा कोणाचा स्क्वेअर आहे, समजा cos थिटाचा स्क्वेअर आहे, इज इक्वल टू, आता सांगा 1/4. 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे रे, 1/2. 1/2 चा स्क्वेअर आहे. ओके, आता मला सांगा, कॉसची व्हॅल्यू 1/2 आहे आपली, स्क्वेअर झाल्यामुळे तो 1/4 झाला होता. कॉसची व्हॅल्यू 1/2, बरोबर आहे. स्क्वेअर आहे म्हटल्यावरती तुमचा आन्सर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुमचा पहिला क्वाड्रंट, बरोबर. मग अल्फा सांगा, अल्फा कॉसची व्हॅल्यू 1/2, π/3. π/3. समजलं ना, पहिल्या क्वाड्रंट मध्ये येईल ना, पॉझिटिव्ह आला म्हणजे पहिला क्वाड्रंट घ्यायचा डायरेक्ट, π/3. समजलं, π/3 कसा आला, 1/2 आला ना आपला कॉस, तो स्क्वेअर असल्यामुळे तो 1/4 व्हॅल्यू. येस, नाही कळालं कोणाला, हॅलो वैष्णवी म्यूट करत चला. ओके, हे झालं. बाकी आता मग परत त्यात 3 स्टेप आपल्या. पहिलं काय लिहायचं आहे, द जनरल सोल्युशन ऑफ सकाळी आले ते ओम, सूरज आणि अनंत होता, हर्षद नव्हता आला, हर्षद आत्ता. वाघमोडे आणि कुंदे पण सकाळी आले होते. द जनरल सोल्युशन ऑफ, काय फॉर्म्युला आहे बघा कॉससाठी, cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा इज
बोला थिटा इज इक्वल टू एन पाय स्क्वेअर असल्यावरती काय येतं प्लस और मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड. सेकंड स्टेपला मी व्हॅल्यूज पुट करणार आहे. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ cos square theta is equal to cos square alpha. सर थीटा इज इक्वल टू 2n पाई प्लस और माइनस अल्फा है ना. आता आता आपण आहे ना स्क्वेअरसाठी सॉल्व करतोय. स्क्वेअरमध्ये टर्म आहेत बघा ह्या. त्यासाठीच मी तुम्हाला परत फॉर्म्युलेच्या पेजवरती घेऊन गेलो होतो. आता टर्म आपली कोणती आहे स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर थिटा. ओके मी तुम्हाला परत मागं आणतो थोडंसं. हे बघा जर तुमचं डायरेक्ट साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा जर असेल तर ते 2n पाय प्लस और मायनस अल्फा आहे. ओके बट जर तुमची ट्रिग्नोमेट्री स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये असेल हे बघा 4 5 6 याला मी मार्क करून ठेवलं होतं. जर तुम्ही स्क्वेअरमध्ये आले साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा ओरिजिनल प्रॉब्लेम माझा स्क्वेअरमध्ये आहे ना. सो मग आपलं इक्वेशन काय असेल थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस अल्फा असेल. ओके क्लिअर का डाऊट. येस ज्यांनी विचारलं होतं ते. येस सर. ओके हां इथं अल्फाची व्हॅल्यू मी पुट करतोय. अल्फा काय आपला π/3 इज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू π/3 स्क्वेअरमध्ये आहे ना त्यामुळं आपला ते जनरल इक्वेशन काय येईल एन पाय प्लस और मायनस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू इथं आला झेड. देअरफॉर the general solution of cos square theta हां हे बघा रे इथं cos square π/3 आहे बरोबर. cos π/3 किती असतो 1/2 त्याचा स्क्वेअर म्हणजे किती 1/4. जो ओरिजिनल प्रॉब्लेम होता बघा आपल्याला दिलेला cos square theta इज इक्वल टू 1/4 तो लास्ट स्टेपला तयार झाला बघा इथं cos square theta इज इक्वल टू 1/4. बाकीचा ॲज इट इज थिटा इज इक्वल टू एन पाय प्लस और मायनस π/3 where n belongs to z. त्याला आन्सर सोपं होतं का नाही पण येस सिंपल होतं. ठीक आहे. नंबर 4 tan square theta is equal to 1/3. याला परत स्क्वेअर आला बरं का रे. प्रॉब्लेम मध्ये काय आला स्क्वेअर आला स्क्वेअर. सर तुम्ही ते फॉर्म्युला शीट रिपीट करू शकतात का परत एक्सप्लेन. कोणता ते तुम्ही जस्ट जो फॉर्म्युला शीट दाखवली होती ती. ओके हां मी रिटर्न आलो. येस बोला. नाही परत डबल रिवाइज करून एक्सप्लेन करू शकता का तुम्ही. डबल रिवाइज करायचं आहे. हो. ओके तुम्ही काल नव्हते वाटतं ना. नाही मी फर्स्ट टाइम जॉईन झालेली आहे. फर्स्ट ठीक आहे लेक्चर ठीक आहे ठीक आहे. हे बघा दोन टाईपचे सोल्युशन असतात प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. मी तुम्हाला मी नंतर कॉल करूनही सांगेल हे. ठीक आहे कारण लेक्चरच्या टायमिंगमध्ये तुम्हाला कितपर्यंत समजेल मला माहीत नाही. ओके तुम्ही मला माझा नंबर ज्या नंबरने मी आता मेसेज केला होता बघा लिंकला जॉईन होण्यासाठी त्या नंबरला तुम्ही मला नंतर कॉल करू शकता. याच्यामध्ये काय असतं दोन टाईपचे सोल्युशन आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. आता आपण आज कालपासून आम्ही जनरल सोल्युशन स्टार्ट केलेलं आहे. जर तुमच्या ट्रिग्नोमेट्री साइन कॉस टॅनच्या फॉर्ममध्ये असतील तर हे आपले जनरल सोल्युशन आहेत एन पाय प्लस और मायनस 1 अल्फा. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करावं लागतं जनरल सोल्युशन म्हणजे तुम्ही नंबर ऑफ सायकलसाठी फाइंड आउट करताय. यामध्ये फक्त तुम्हाला अल्फा फाइंड आउट करायचा आहे. अल्फा म्हणजे अँगल असतो. ओके मग त्यासाठी कोणता क्वाड्रंट वगैरे जे मी विचारतोय ना मुलांना ते ऑलरेडी प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये कव्हर झालेलं आहे. सो माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट असेल की तुम्ही अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन याचे जे स्टार्टिंगपासूनचे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते बघावेत. ओके सर. ओके 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 तेवढं बघा तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही मग मला विचारा काय अडचण असेल तर. हां हो. तेवढं करा. आधी तर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/3 आला आहे. आपला ओरिजिनल प्रॉब्लेम काय आहे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/3. सो याला आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो टॅन थिटाचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/3 कोणाचा स्क्वेअर आहे रे 1/√3चा स्क्वेअर आहे बरोबर का. 1चा स्क्वेअर 1च असतो आणि √3चा स्क्वेअर काय झाला 3. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे बरोबर का रे. कोणता क्वाड्रंट चॉईस करायचा अल्फा काढण्यासाठी
फर्स्ट क्वाड्रंट. सांगा मग टॅनची व्हॅल्यू 1/√3 कोणत्या अँगलला? π/6. π/6. बरोबर. π/6. मग आपलं फॉर्म्युला काय आहे सांगा. द जनरल सोल्युशन ऑफ tan square theta is equal to tan square alpha is, बोला. थीटा इज इक्वल टू परत n पाय प्लस और मायनस अल्फा. कारण ज्यावेळेस स्क्वेअर मध्ये येतात ना रे टर्म, सो तिघांचंही सोल्युशन एकच असतं, n पाय प्लस और मायनस अल्फा असतं. ओके, आता इथं मी व्हॅल्यूज पुट करतो. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ tan square theta इज इक्वल टू tan स्क्वेअर, सांगा अल्फाची व्हॅल्यू π/6. π/6 इज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू π/6 where n belongs to z. Therefore finally the general solution of tan square theta is equal to, हे बघा tan π/6 ची व्हॅल्यू असते 1/√3, पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला परत इथं 1/√3 चा स्क्वेअर 1/3 is, आन्सर इज theta is equal to n pi plus or minus π/6 where n belongs to z. Okay, understood? Next, number 5. ठीक आहे, समजा तुम्हाला दिलंय, आपण घेऊया कोसेक 2 थीटा -2 किंवा +2 घेतला इथं इज इक्वल टू 0. कोसेक 2 थीटा +2 इज इक्वल टू 0. मुलांनो परत 2 थीटा आलाय रे. 2 थीटा म्हणजे मल्टिपल अँगल, बरोबर ना? 2 थीटा मीन्स कोणता अँगल? मल्टिपल अँगल. आणि कोसेक पण आलाय. सांगा, सिम्प्लिफिकेशन करावं लागेल मला थोडे याच्या अगोदर. सो काय करावं लागेल इथं? कोसेक 2 थीटा +2 तिकडे जाऊन काय होईल रे? -2. कोसेकसाठी आपल्याकडे जनरल सोल्युशन आहे का? नाही. कोसेकचा काय करावं लागेल मला? रेसिप्रोकल. सांगा, कोसेकचा रेसिप्रोकल काय येईल? कोसेकचा रेसिप्रोकल sin 2 थीटा आणि -2 चा रेसिप्रोकल -1/2. ओके, चला आता बोला व्यवस्थित सगळ्यांनी. साइन ट्रिग्नोमेट्री कोणती आपली इथं? साइन थीटा. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. सांगा मग साइन निगेटिव्ह कोणत्या दोन क्वाड्रंट मध्ये? कोणता क्वाड्रंट चॉईस करू मी? थर्ड क्वाड्रंटचा आदर अँगलचा फॉर्म्युला π+θ. थीटा काय घ्यायचा सांगा? साइनची व्हॅल्यू 1/2. हा, साइनची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला? π/6. म्हणून तुमचा अल्फा किती येईल मग इथं? 6π + π 7π/6. बरोबर. So therefore general solution of sin theta, the general solution of sin theta is equal to sin alpha is, theta is equal to, बोला काय येईल रे? theta is equal to n pi plus minus 1 n into alpha where n belongs to z. आता व्हॅल्यूज पुट करायचे आपल्याला. therefore the general solution of sin theta is equal to, हा थीटाची व्हॅल्यू पुट करा रे. आता इथं मल्टिपल अँगल आहे ना, मल्टिपल अँगलवर थोडं केअरफुली बरं करा. काय आहे मल्टिपल अँगल आपला? 2 थीटा आलेला आहे. सो थीटा जागेवर पण काय पुट करायचं मला इथं? 2 थीटा इज इक्वल टू साइन अल्फाच्या जागेवरती काय पुट करू रे? 7π/6. बरोबर. परत थीटाच्या जागेवरती काय पुट करायचं आहे? 2 थीटा. करेक्ट. n पाय प्लस -1 अल्फा जागेवरती परत काय पुट करायचं आहे? 7π/6. करेक्ट. वेअर n बिलॉंग्स टू z. Okay, so finally we get the general solution of sin 2 theta. सांगा, sin 7π/6 ची व्हॅल्यू
मायनस 1/2. -1 upon 2. यस, ओरिजिनल प्रॉब्लेम लिहून टाकायचा इज. आता हा जो 2 दिसतोय ना तुम्हाला, जो थिटाला मल्टिप्लाय, तो तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. ओके, सांगा डिवाइड काय झाल्यावरती काय होईल, तो थिटा इज इक्वल टू इथं n पाय अपॉन 2 प्लस -1/n इंटू जागेवरती 7π/6 लिहितो मी त्याला. दिस इज अ 7π/6 आणि इकडं पण 2 काय होईल, डिवाइड होईल. इथं डिवाइड, इथंही डिवाइड, बरोबर. व्हेअर n बिलॉंग्स टू z. नाउ द फायनल स्टेप. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ साइन. आता आपला ओरिजिनल प्रॉब्लेम मला सांगा रे, ओरिजिनल प्रॉब्लेम तुम्हाला साइन मध्ये विचारला होता का कोसेक मध्ये? तर कोसेक मध्ये विचारला होता. करेक्ट. म्हणजे साइन 2 थिटाचा मला रेसिप्रोकल करायचा आहे. रेसिप्रोकल केल्यावर काय होईल, साइन 2 थिटाचा रेसिप्रोकल कोसेक 2 थिटा -1/2 चा रेसिप्रोकल -2. इज थिटा इज इक्वल टू काय येईल, हा n पाय अपॉन 2 प्लस -1/n. याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, 7π/6 इंटू 2 12 12. where n belongs to z. ओके, हे झालं आन्सर. नेक्स्ट वन, नंबर 6. sec square theta is equal to 4. sec square theta is equal to 4. स्क्वेअर मध्ये रे परत टर्म्स काय करावं लागेल आपल्याला, सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे, हा सेकचा. सो सेक थिटाचा स्क्वेअर आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर, बरोबर आहे. आता मला सांगा पॉझिटिव्ह, म्हणजे मी पहिलाच क्वाड्रंट घेणार आहे अल्फासाठी. बोला सेकची व्हॅल्यू 2 कोणत्या अँगलला रे? येस एनीवन? π/3. π/3. गुड. अल्फाची व्हॅल्यू काय आली आपली, π/3 आली. ओके, पण आता इथं तुम्हाला प्रॉब्लेम जो दिला तो कोणत्या फॉर्ममध्ये दिला आहे, सेकमध्ये दिला आहे, बरोबर. सेकसाठी आपल्याकडे जनरल सोल्युशन नाही. सो सेकचं मला अगोदर कशामध्ये कन्वर्जन करावं लागेल, कॉसमध्ये. याचा रेसिप्रोकल करतो अगोदर मी. म्हणजे हा होईल कॉस थिटाचा स्क्वेअर आणि इथं 2 चा स्क्वेअर. एक मिनटं थांबा, मी त्याला पहिल्यापासूनच करेक्शन करतो त्याचे. असं करतो, अगोदर सेक होता ना त्याला मी लगेच रेसिप्रोकल करून घेतो. म्हणजे हा काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4 होईल, बरोबर आहे. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू जर 1/4 झाला तर तुम्ही याला कसं लिहू शकता, कॉस थिटा चा स्क्वेअर आणि 1/4 कोणाचा स्क्वेअर आहे, 1/2 चा स्क्वेअर आहे. करेक्ट, बरोबर. मग अल्फा किती सांगितलं तुम्ही मला, π/3. अल्फाची व्हॅल्यू चेंज नाही होत ना, कारण याचा रेसिप्रोकल होतो. सो अल्फा इज π/3. ठीक आहे. मला वाटतं हा सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे पाठीमागं. कॉस स्क्वेअर थिटाच होता का, त्यासाठी मला ते बघू द्या फक्त. येस, हे बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2. तो फक्त देताना तुम्हाला कसा दिला होता, 4 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, चला क्विक लगेच याला पण ट्राय करूया आपण. सांगा रे पहिली लाईन काय लिहू, तुम्ही सांगा, मी लिहितो. काय रे आज थंड थंड आहे सगळे. द जनरल सोल्युशन ऑफ cos square theta is equal to cos square alpha is theta is equal to n pi plus or minus alpha, where n belongs to z. Therefore the general solution of cos square theta is equal to cos square alpha. alpha ची व्हॅल्यू काय पुट करू, π/3. π/3 is theta is equal to n pi plus or minus alpha ची व्हॅल्यू π/3, where n belongs to z. Therefore the general solution of cos square theta is equal to काय लिहू सांगा इथं, cos π/3 चा स्क्वेअर. cos π/3 म्हणजे 1/2, 1/2 चा स्क्वेअर 1/4. theta is equal to n pi plus or minus π/3, where n belongs to z. आन्सर एंड करू करे मी इथं, नाही.
नाही. काय करावं लागेल फायनल स्टेपला? ती सेकची व्हॅल्यू आहे ना, येस, म्हणजे सेक जनरल विचारलं. सोल्युशन ऑफ रेसिप्रोकल आहे ना, कॉस स्क्वेअरचा रेसिप्रोकल सेक स्क्वेअर, 1/4चा रेसिप्रोकल 4. हे बघा, जो तुम्हाला ओरिजिनल प्रॉब्लेम दिला होता तोच शेवटच्या स्टेपला यायला पाहिजे. आला? यस. इज बाकी काही चेंज नाही होत. थिटा एन पाय प्लस और मायनस पाय बाय 3 वेअर एन बिलॉंग्स टू झेड. जसं मी तुम्हाला काल सांगितलं बघा, तुम्ही अल्फा फाइंड आउट करता म्हणजे तुम्ही आन्सर फाइंड आउट करताय डायरेक्ट, है ना. बट थेरी पेपरला आपल्याला ह्या अशाच स्टेप्स वाईज लिहावं लागतं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. साइन 3 थीटा इज इक्वल टू 0. आता 0 आलं रे. हे बघा, मी तुम्हाला परत फॉर्म्युल्याच्या पेजवरती घेऊन जातोय. आले फॉर्म्युल्याच्या पेजवरती. आता फॉर्म्युला नंबर बघा 7, 8, 9. 7, 8 आणि 9 याच्यामध्ये काय, आता ज्यावेळेस तुमची ट्रिग्नोमेट्री इक्वल टू किती येते? 0 येते. 0. ओके, त्यावेळेस अल्फा येत नाही. तुम्हाला इथं फॉर्म्युल्यामध्ये अल्फा दिसतोय का? आता नाही. जर साईनची व्हॅल्यू 0 आली तर थिटा तुमचा असतो एन पाय. कॉसची व्हॅल्यू 0 आली तर थिटा असतो 2n + 1 पाय बाय 2. आणि टॅनची व्हॅल्यू 0 आली तर थिटा असतो एन पाय. ओके, सो हे आता आपले सोल्युशन असतील. ओके, मी पुन्हा येतोय आपल्या ओरिजिनल पेजवरती. सो साइन 3 थिटा इज इक्वल टू 0. सो याला लिहिणार कसं बघा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला 0 वाला. द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 0. ओके, डायरेक्ट 0 आहे ना आता. हा इज थीटा इज इक्वल टू एन पाय वेअर एन बिलॉंग्स टू झेड. हा फॉर्म्युला झाला माझा. सेकंड स्टेपला आपण काय करतो? व्हॅल्यूज पुट करतो. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटाच्या जागेवरती काय पुट करायचं रे? थिटाची व्हॅल्यू किती आहे? बरोबर, 3 थिटा इज इक्वल टू 0 इज, इथं परत थिटाच्या जागेवरती कोण येईल? 3 थिटा थिटा इज इक्वल टू एन पाय वेअर एन बिलॉंग्स टू झेड. ओरिजिनल प्रॉब्लेम तुम्हाला इथं सेकंड स्टेपलाच भेटला का बघा. ओरिजिनल प्रॉब्लेम बरोबर. फक्त आता सिम्प्लिफाय करायचं आहे मला एक स्टेप वाढवून. द जनरल सोल्युशन ऑफ साइन 3 थिटा इज इक्वल टू 0 इज. आपल्याला आन्सर कोणासाठी काढायचं असतं रे? फक्त थिटासाठी. इथं 3 मल्टिप्लाय आहे त्याला. सो 3 ने तिकडे जाऊन काय करा? त्याला डिवाइड करा. म्हणजे आन्सर किती येईल रे माझं? थिटा इज इक्वल टू काय लिहू? बोला. n पाय बाय 3. n पाय बाय 3. गुड. वेअर n बिलॉंग्स टू झेड. हे झालं आन्सर. ओके, सोपं आहे की जनरल सोल्युशन. नेक्स्ट नंबर 8. नेक्स्ट प्रॉब्लेम cos 2 थीटा अपॉन 3 इज इक्वल टू 0. ओके, परत इक्वल टू 0 आला. मग कॉसचं जर 0 आलं तर जनरल सोल्युशन काय असतं? डायरेक्ट चालू करायचं, कारण याच्यामध्ये अल्फा येत नाही 0 आल्यावरती. बरोबर. सो पहिल्यांदा फॉर्म्युला द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इज इक्वल टू 0 इज. सांगा रे काय फॉर्म्युला आहे? थीटा इज इक्वल टू 2n + 1 पाय बाय 2. yes 2n plus 1 pi by 2 where n belongs to z. so therefore values put करतो मी आता. the general solution of cos. सांगा रे थिटाची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला? 2/3. 2 थीटा अपॉन 3. 2 थिटा अपॉन 2 थीटा अपॉन 3 इज इक्वल टू 0 इज. थिटाची व्हॅल्यू 2 थीटा अपॉन 3 is equal to 2n plus 1 into pi by 2 where n belongs to z. Okay. Therefore the general solution of, आता मी सिम्प्लिफाय करतोय फक्त. आपला आन्सर आलेला आहे 2 थीटा अपॉन 3 इज इक्वल टू 0 इज. हे बघा, लेफ्ट साईडला फक्त थिटा राहिला पाहिजे.
सो 2/3 तिकडे जाऊन काय होईल 3/2 होईल. ओके, म्हणजे असं येईल बघा थिटा इज इक्वल टू 2n + 1 इंटू π/2 इंटू 3 आला वरती 2 आला खाली, बरोबर, वेअर n बिलॉंग्स टू झेड. ओके, मग मला सांगा रे फायनली आन्सर काय येईल आपला हा थिटा 2n + 1 π इंटू 3 3π 2 इंटू 2 4 3π/4. ओके, सो हे होता आपला आन्सर. समजले का रे क्वेश्चन तुम्हाला हे? ओके, सो सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतले बघा. काल आपण पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल आणि रिसिप्रोकलवाले घेतले होते. आज आपण मल्टिपल अँगल, स्क्वेअरवाले अँगल, ओके, आणि झिरोवाले ह्या टाईपचे क्वेश्चन्स घेतले. याच्यामध्ये पण मग तुम्हाला काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत सापडले आहे का नाही. सो असे ह्या टाईपचे क्वेश्चन असतात बघा. यामध्ये आणखी थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स आहेत, ते आपण आता उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. मी तुम्हाला या आजच्या टॉपिकवरती होमवर्क देतो, तेवढं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, काही क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतात, बट काय अडचण नाही का नाही, तुम्ही तेवढे करून टाकायचे. सो होमवर्क आपल्याला कोणते मल्टिपल अँगल, स्क्वेअर आणि झिरोवाले द्यायचे, बरोबर. ओके, कमी प्रॉब्लेम आहे. घ्या sin 2θ इज इक्वल टू 1/2. फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम tan 2θ/3 is equal to √3. cot 4θ is equal to -1. Four cos square θ is equal to 3. Number 5. 4 sin square θ is equal to 1. ठीक आहे, अजून देतो मी अजून 4-5 क्वेश्चन देतो. जस्ट वेट. cos 2θ is equal to -1/√2. tan 3θ is equal to -1. sin 4θ is equal to √3/2. 4 cos square θ इज इक्वल टू 1. चला हा रिपीट झाला आहे का नाही. 4 cos square θ 2-3 वेळेस, तुम्ही त्याला स्किप केलं तरी चालेल, काय अडचण नाही. ओके, नंबर 10 tan square θ इज इक्वल टू 1. नंबर 11 tan 3θ इज इक्वल टू 0. आणि नंबर 12 cos 5θ/3. cos 5θ/3 upon 5θ/3 is equal to 0. ओके, सो एवढे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. कोण कोण राहिलं शेवटपर्यंत मला बघावं लागेल. ओके, फक्त 25. आदित्य गवली, त्यानंतर अंजली येवले, अनुष्का दोंडे, स्नेहा उदावन, काही काही नवीन दिसत आहेत आज. हर्षल शेळके आहे. ओके, ज्यांनी मला डाऊट विचारलं होतं बघा, त्यांनी यूट्यूबची लिंक मी शेअर करेल आपल्या नोट्स टाकल्यावरती. तुम्हाला चॅप्टरचं नाव शोधायचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि फक्त काय करा स्टार्टिंगचे व्हिडिओ बघा. ठीक आहे, कल्याणी पाठक, मानसी वाघ, मसिरा, प्रतीक्षा मोठे, प्रेम गाडेकर, राणी गीते. रोहिणी म्हणजे कोण रे? केतन दांगट का? नाही, याचं खाली येतो केतन दांगट. रोहिणी
नवीन जॉईन वाटतं आज. चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, ओके. साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबले, तनुजा मोरे, वैशाली मुठे, वैष्णवी पेरे आणि वर्षा गुले. समजलं का लेक्चर सगळ्यांना आजचं जे रेग्युलर आहे अशांसाठी मी. हो. ओके ठीक आहे. साक्षी गिरवली दिसत नाही मला. सर अंजली येवले आणि मी सोबत करतोय. ओके 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 ठीक आहे. चलो थांबूया मग आपण. होमवर्क तेवढे करा कंप्लीट. उद्या काही क्वेश्चन्स घेऊया आपण आणि संडेच्या टेस्टला तुम्हाला हेच राहील बघा. प्रिन्सिपल सोल्युशन जनरल सोल्युशनवरतीच क्वेश्चन्स असतील. ओके चलो बाय बाय.